मन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। लागला भक्तीच्या रंगणी, लागला भक्तीच्या रंगणी, लागला भक्तीच्या रंगणी, लागला भक्तीच्या रंगणी, लागला भक्तीचा जन प्रसन्न ले मनी, जन प्रसन्न ले मनी, लागला भक्तीचा रंगणी, लागला भक्तीचा रंगणी, लागला भक्तीचा रंगणी, अंगे आपण तरला, अंगे आपण तरला,
तुकड्या म्हणे सवेतांचा भ्रांती मिटता ती मनांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या तुकड्या म्हणे सवेतांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या लागला भक्तीचा भागला भक्तीचा भागला भक्तीचा जय जय पांडुरंगा जय जय पांडुरंग जय जय पांडुरंगा जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, आत्तापर्यंत आपण दोन प्रवचनांच्या माध्यमातून आणि एका कीर्तनाच्या माध्यमातून आपण जे जीवन जगत असताना आपल्या शरीराची जी गती आहे, शरीर हे कर्म करण्याचं साधन आहे आणि ते देहरूपाने आहे. ज्याला रूप आहे ती वस्तू नाशिवंत राहते आणि ज्याला रूप नाही ती वस्तू अविनाशी राहते. जे दिसे ते नासे ऐशी आहे मन, ऐसे हे वचन भूलू नये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपणा सगळ्यांना सांगतात, या समाजामध्ये जी जी वस्तू आकारात आलेली आहे, जी आपल्या डोळ्याने दिसते आहे, ती सगळी वस्तू नाशिवंत आहे. बोलणं समजत आहे ना माझं? आपलं शरीर आहे ते आज उद्या नाश होणार आहे, नाही का? जेवढी काही जड वस्तू आहे, आपल्या डोळ्याने जी दिसणार ज्या ज्या वस्तू आहे, भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे, मूर्ती आहे, एखादा आश्रम आहे, एखादा मठ आहे, एखादा गाव आहे, एखादा देश आहे, जेवढी काही उपलब्धी आहे डोळ्याने दिसणारी तेवढी नाशमान आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे काही श्रीराम प्रभू होऊन गेले, भगवान श्रीकृष्ण होऊन गेले, मोहम्मद पैगंबर होऊन गेले, गौतम बुद्ध होऊन गेले, तुकाराम एकनाथ होऊन गेले, अनेक ऋषी मुनी, थोर नेते, संत, सज्जन, देव सगळे होऊन गेलेले लोक आता आहेत का? आता नाही, कारण ते गेले. जे देहाने आले ते गेले.
आपणही जाणार आहोत, मी जाणार आहोत, तुम्ही जाणार आहात. मग अविनाश वस्तू कोणती आहे सांगता येईल का? सांगलं तर चुकते का का असं न सांगणं बरं नाही. चुपचाप राहा ना. का सांगते ते ऐकून घ्या. हार मारला झगडा तुटला नाही का. आता आपण जे आज राष्ट्रसंतांचा अभंग घेत आहोत, आमच्या रमाकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेतला. ज्ञानेश्वर देहानी गेले, राष्ट्रसंतही देहानी गेले, मी देहानी जाणारच आहोत. परंतु राष्ट्रसंतांचं ज्ञानरूप जे आहे, ज्ञानेश्वरांचं जे ज्ञान आहे ते गेलं काय? आता आहे ना. मी प्रत्यक्षात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गाथेतला अभंग तुमच्यासमोर निरूपणाकरता घेत आहो. म्हणजे राष्ट्रसंतांनी लिहिलेले जे ज्ञानरूप लिखाण आहे, कथन आहे, ते आजही जिवंत आहे. लक्षात घ्यायची एक एक गाठ जिवंत का राहणारा. मग आमच्या संतोषनी सांगितलं आहे, जातीपातीचा धर्माचा इथं काही प्रश्न नाही आहे. इथं प्रश्न आहे माणुसकीचा. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, लहान आहे की मोठा आहे, याचा प्रश्न काहीच नाही. ज्या जगण्यामध्ये माणुसकी आहे ते जगणं खरं. पण ही माणुसकी केव्हा प्राप्त होईल? आमच्या रमाकांनी सांगितलं, मन मुरलं पाहिजे. ज्ञानेश्वरांचा अभंग घेतला, पण केव्हा मुरेल? मुरते का? मुरते का मन? नाही नाही. त्यासाठी राष्ट्रसंतांचा अभंग आहे. लागला भक्तीच्या रंगनी जन प्रसन्नले मनी. लागला भक्तीच्या रंगनी. केव्हा मरेल? जेव्हा हा जीव, आपल्या शरीरामध्ये जीव आहे, एक चेतन वस्तू आहे, ज्याला मी म्हटलं आहे, माझं नाव अनंत आहे म्हणणारा जो जीव आहे, अनंत शरीराचं नाव आहे, माझं नाव अनंत आहे. एकाने मला प्रश्न केला, बाबाजी, माझा क्लासमेट होता, त्यांनी प्रश्न केला, तुमचं नाव तुम्ही खोटं का सांगता बा समाजाला? त्याला माहीत होतं याचं नाव आनंदराव आहे म्हणून. माझे 2 नाव आहे. आमचे वडील जन्म झाल्याबरोबर पंचांग पाहत होते आणि त्याच्यामध्ये ते भविष्य पाहत होते, कुंडलिनी काढत होती. त्या याच्यानुसार माझं नाव निघलं अनंत, अक्षर निघलं मेषरास. पण ते पसंत पडलं नाही म्हणून दुसऱ्यांनी वापरात आणला आनंदराव. तर त्या प्रकारे माझं नाव अनंत उर्फ आनंदराव आहे. आता माझं नाव अनंत आहे, माझा माईक आहे, हे म्हणणारा माईक आहे का माईकाच्या वेगळा आहे? माईकच्या वेगळा आहे की नाही? माईकच्या वेगळा जो आहे तो बोलत आहे, हा माझा माईक आहे. मी म्हणतो माझं हे शरीर आहे, माझं नाव अनंत आहे, हा म्हणणारा या शरीराच्या वेगळ्या, तो ज्ञानरूपानं आहे. आणि शरीर हे देहरूपानं आहे, नाही का? शरीर देहरूप आहे आणि शरीरामध्ये वापर करणारा जो जीव आहे ते ज्ञानरूप आहे. देहरूपाचा नाश होतो आणि ज्ञानरूप अविनाश राहतो. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, परिते सद्गुरुपद एक अविनाश पे. सद्गुरुपद अविनाश आहे, याचा नाश होत नाही. त्यासारख्या लागला भक्तीच्या रंगणी हा जो जीव अविनाश, हा जीव भक्तीच्या मार्गामध्ये रंगला की जन प्रसन्नले मनी. राष्ट्रसंत लिहितात, जे जे लोक आपल्या समाजामध्ये भक्तीच्या मार्गामध्ये रंगले, त्या त्या लोकांना जे जे जनसमुदाय आहेत, अनेक जनता आहे, ती जनता सुखी झाली का दुःखी झाली? त्यांच्या प्रचारांनी, त्यांच्या वागण्यांनी, त्यांच्या भक्तीच्या मार्गांनी, त्यांच्या ज्ञानाच्या सिद्धांतांनी जन प्रसन्नले मनी. लागला भक्तीचा रंगनी. आज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून हे ऐकायचं आहे की हे मन मुरवण्यासाठी मनामध्ये भ्रांती जी आहे, भूल आहे, दोष आहेत, विकार आहेत, लहरी आहेत, तरंग आहेत. हे तरंग, लहरी, भ्रांती, दोष मिटण्यासाठी काय करावं लागते? कोणाच्या संगतीमध्ये राहावं लागते? हा आजचा विषय आहे.
राष्ट्रसंतीतलं लिहितात, लागला भक्तीच्या रंगणी जन प्रसन्नले मनी, लागला भक्तीच्या रंगणी. जो जीव भक्ती मार्गामध्ये रत झाला. आता भक्ती मार्ग म्हणजे काय? भक्तीविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी. वेदशास्त्रांचा अनेक ऋषीमुनींचा सिद्धांत असा आहे की भक्तीविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मोकळा. मोक्ष म्हणजे निवृत्त. गरिबीपासून, दुःखापासून, व्याधीपासून, नाना प्रकारच्या विकारापासून, व्यसनापासून मुक्त होण्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे. आणि आपल्या राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे. गाणं पाठ आहे. परंतु भक्ती काय? भक्ती म्हणजे काय चीज आहे? आपल्या समाजामध्ये सगळे लोक भक्ती करतात, परंतु ती जी भक्ती आहे त्या भक्तीनं मनाची भ्रांती मिटत नाही. अज्ञानांची भक्ती कामिक भावना. अज्ञानांची भक्ती कामिक भावना. अज्ञानांची भक्ती कामिक भावना. अज्ञानाची भक्ती कामिक भावना. अज्ञानाची भक्ती कामिक भावना. अज्ञानाची भक्ती कामिक भावना. भयाची ध्यान देव कैसा. भयाची ध्यान एक प्रकार आहे भक्तीचा. आपण भक्ती करतो सगळे, पण राष्ट्रसंतांनी लिहिलं आहे, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोखा है. बिना आचरण चरित्र पावे, सारी भक्ती धोखा है. सगळी दुनिया भक्ती करताय, पण या भक्तीनं दुःख मिटत आहेत का? भक्तीने समस्येचं निवारण होत आहे का? भक्तीने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा सुधार होत आहे का? नाही. त्याचं कारण काय? आपली जी भक्ती आहे ती कामिक भक्ती आहे, कामनापूर्ती. जोपर्यंत माणसाचं लक्ष, माणसाचं ध्येय, माणसाचा ध्यास, माणसाचे जीवन जगण्याची पद्धत, माणसाचे संबंध, माणसाचा व्यवहार आपल्या मनामध्ये उद्भवलेल्या कामनेच्या पूर्तीसाठी असेल, तिथपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये सुख कधी संपादन होत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. कामना जया अंतरी तया जीवनी. आता कामना म्हणजे काय? कामना काम काम सबही कहे, काम न जाने कोय. जेते मन की कल्पना, काम कहावे सोय. मनामध्ये उठणारे ज्या तरंग आहे, कल्पना, लहरी आहे, त्याचं नाव कामना. कोणत्या तरंगी उठतात आपल्या मनामध्ये? एक एक शब्द लक्षात घ्या. आपल्या मनामध्ये कोणत्या तरंगी उठतात? देवा बापा, माझं जीवन सुखाचं जाऊ दे, माझे पोरबाळ सुखाचे राहू दे, मला कोणतीही बिमारी होऊ देत. झाली बिमारी तर तुझं लक्ष असू दे, मला धनसमृद्धी होऊ दे, मला म्हणतो तसे लोक मला भेटू दे. ऐकी नाही कामना आपल्या. आपण पूजा करतो सत्यनारायणची, कशासाठी करतो? मुलं बाळ सुखी राहावं, पुण्यप्राप्ती व्हावी, राई रोग दूर जावे, वगैरे वगैरे.
ही जी आपण भक्ती मार्गामध्ये भक्ती करत असताना, आता कीर्तन आपण ऐकत आहोत, मी बोलत आहोत. आता माझ्याजवळ समजा अशी कामना असेल की राष्ट्रसंता, मी तुमचा अभंग कीर्तनाकरता घेतला आहे. माझ्या समोर असलेली जेवढी काही मंडळी आहे, 1000 लोक, त्या 1000ही मंडळींनी या अभंगाचं निरूपण ध्यान देऊन ऐकलं पाहिजे, ही अपेक्षा जर मी केली आणि उद्या लोकांचा रिपोर्ट माझ्याकडे आला, भेटेल का 1000 लोकांचा चांगलं झालं म्हणून? नाही. लक्षात घ्या, अपेक्षा विरहित कर्म, अपेक्षा विरहित तुमची भक्ती असेल तर ती भक्ती होय, त्या भक्तीनं भ्रांती मिळते. आपण भक्ती करता जरूर आहे, भक्तीचे कोणते प्रकार आहे ते जरूर आहे. मी नेहमीच सांगतो, दुर्गादेवीची भक्ती करा, गणपतीची करा, कोण्या देवाची करता तो करा, कारण तो देहरूपाने जिवंत आहे असं कधीच समजू नका. आपले आई वडील मरण पावले, देहरूपाने जिवंत नाही आहे, परंतु त्यांचं चारित्र्य आहे, त्यांचं संकेत आहे, त्यांचं आचरण आहे, त्यांचे विचार आहे, ते विचार आजही जिवंत आहे. मगाच उदाहरण दिलं आमच्या क्षीरसागर भाऊंनी. मी ज्यावेळेस 30 जानेवारी 1973 दहेगावरून पहापळला डॉक्टरचा धंदा करण्यासाठी आलो. त्या 30 जानेवारीच्या पहाटे निघालो मी यासाठी. आमच्या वडिलांनी सांगितलं, बापू जा, आपलं पोट भरायचं आहे, तुम्ही 6 जण पोरं माझे, आपल्या घरी शेती नाही, वाडी नाही, कुठेतरी जाऊन कामधंदा करून 2 पैसे मिळून कष्ट करून जीवन जगावंच लागणार आहे. पण म्हणे एक गोष्ट लक्षात ठेव, तू कुठे जा. पण मग आमच्या क्षीरसागरनी शब्द वापरलेत, मी तेच शब्द वापरत होतो, पण तसे शब्द आता वापरू नये, आपण मला सूचित करायचं आहे. मी तसाच होतो, पण आज नाही. मात्र कसे, जे समाजामध्ये आपल्या दुष्ट लोक आहेत असा शब्द नाही वापरावा. आपल्याही मनामध्ये कधी कधी दुष्टपणा येत असतो, त्याऐवजी शब्द वापरा, जेव्हा जेव्हा जीवाच्या मनामध्ये दुष्ट भावना तयार होते, म्हणजे त्यांना लागू पडते, मलाही लागू पडते, होतेच, गोष्ट खरी आहे ती. आमचे वडील मान जे जे काही दुष्ट लोक आहेत त्यांना अगोदर नमस्कार करत जा, नमस्कार भाऊ, नमस्कार काकाजी, नमस्कार साहेब. आणि जे सज्जन प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना नमस्कार नाही केला तर चालते. मी म्हटलं का, कारण का बा असं उलटं कोण सांगतं मला उपदेश? आता वडील उलटं सांगेल का? नाही. बाबा म्हणे, सज्जन जे लोक आहेत ते सज्जन लोक दुसऱ्याच्या जीवनामध्ये काड्या करत नाही, दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडथळा आणत नाही. पटलं तर ठीक, नाही तर नाही पटलं त्याच्या वाटत जातं. दुर्जन जे लोक आहे, तो निंदकाचे श्रवण, गुणदोषावरी ठेवे मन. तुका म्हणे अन्ना, कुटन मिळो नहे अन्ना. नाही, तुका म्हणे दाना कुटन नाही मिळला पाहिजे. कुटन दाना मिळला तर कुटन दाना कितीही पेटवा, शिजते का? शिजतच नाही कुटन दाना. लक्षात घ्या. म्हणून ने सज्जनाला नमस्कार करा. आता हे बोलताना आपण बोललो पाहिजे, आपल्या जीवन जगण्यामध्ये जेवढा समाज आहे आणि आपण या समाजामध्ये जेव्हा जेव्हा जीवाच्या जवळ दुष्ट भावना येतात, दुर्गुण येतात, तेव्हा त्यांच्या आपण तेव्हा दूर राहिलो पाहिजे. बोलण्याची पद्धत वापरायची, आपण दुरुस्त करायची, चुकून बोलू नाही. कारण कुणालाच असं वाटत नाही माझी अवहेलना करावे, माझा दोष समाजाला दाखवावा, कुणालाच वाटत नाही. म्हणून काही काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर प्रश्न असा आहे की भक्ती करताना माझे शब्द लक्षात घेतले ना तुम्ही, रामाची, कृष्णाची, मोहम्मद पैगंबराची, अल्लाची, खुदाची, बौद्धाची, येशू ख्रिस्तांची, कोणाची भक्ती करायची करा. परंतु ती भक्ती करताना अशी कामना ठेवू नका की देवा माझ्या जीवनामध्ये सुख दे, माझे पुरबळ सुखाचे ठेव. कारण ज्याची भक्ती करता तो गेला, आता कसं सुखी ठेवेल तुम्हाला तो? राष्ट्रसंत गेले, राष्ट्रसंत एका ओवीचा अर्थसुद्धा समजून देणार नाही आता तुम्ही किती भक्ती केली तरी, कारण ते गेले ना देहरूपानी. आता त्यांनी भक्तीचे जे प्रकार आहे, भक्तीचं जे लक्षण आहे, भक्ती करण्याचे जे मार्ग आहे, त्या मार्गाचं ज्ञान त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये, गाथेमध्ये, भजनामध्ये आहे. त्याचं काम आहे. आता संबंध कुठे जोडा? ज्ञानाशी जोडा. अज्ञानाची भक्ती कामिक भावना, तयाची या ध्याना देव कैसा.
माझं बरं व्हावं म्हणून भक्ती करत असाल तर मित्र तुम्हाला देव कळत नाही, म्हणून तो विचार बंद करा. दुसरी गोष्ट आहे, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची या चित्ती बोध कैसा. रोगराई बसण्यासाठी, सुख मिळण्यासाठी भक्ती करण्याची जी कामना आहे ती नष्ट करा. आणि अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, आपल्याला धनसमृद्धी वाढावी, धनधान्य जास्त पिकावं. मला नेहमी म्हणते बाबाजी, पाया पडते, डोक्यावर पायावर डोकं ठेवते, बाबाजी बुडलो म्हणते, आमची शेती बुडली यंदा, आता या शेतीतून मला वाचवा. मी कसा वाचवणार राज्य हो, कसा वाचवेल मी. काही लोक म्हणते बाबाजी मला त्याने नुसत्या पोरी सायची 4-5वं पोरगं पाहिजे होतं, थोडसे आमच्याकडे लक्ष द्या. अरे मला लक्षात द्या, 5वं पोरगं होईल का? हां, कसं शक्य आहे? 900 जरी कन्यापुत्री होती तरी का करणे लागावे पती. नाही, मंत्रतंत्र यंत्रे शत्रू जरी मरे तरी हाती का घ्यावी लागती कट्यारे. मंत्रातंत्राने शत्रू मेले असते, मंत्रातंत्रानं आपल्या विरोधी माणसाला एक फूक मारली, मूठ मारली का मेला, असं असतं. त्या पाकिस्तानच्या सरहद्दीवर निंब राकट ट्रक नेले असते तिथं, आणि वही फूक मारली का मेला पाकिस्तानचा. जमलं असतं का बाबाजी? नाही नाही. देवाला नवस केला का झालं पोरग, देवा पोरगी नको देऊ, पोरग दे. जमल का? नाही. आपण काही विचार केला पण साधू संतांना हे अभिप्रेत नव्हतं. आंधळीच श्रद्धानी आंधळा रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळा रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळा रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळा रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळीच श्रद्धानी युगे युगे जपतो आहे आंधळा समाज, युगे युगे जपतो आहे आंधळा समाज, युगे युगे जपतो आहे आंधळा समाज, आंधळीच श्रद्धानी आंधळे रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळे रिवाज, आंधळीच श्रद्धानी आंधळे रिवाज. देवाऱ्यात दगडोबांची भक्ती भावे पूजा, देवाऱ्यात दगडोबांची भक्ती भावे पूजा, देवाऱ्यात दगडोबांची भक्ती भावे पूजा, मानसाने मानसात केला भाव पूजा, मानसाने मानसात केला भाव